समर्थ श्रीराम भाग 2. श्रीमद भगवद्गीता हा ग्रंथ प्रस्थानत्रयींमध्ये मानला जातो. आता ही प्रस्थानत्रयी काय बाबा? तर मानवाच्या उद्धाराचे हे 3 हायवेज आहेत. हायवे माहिती आहे ना, राजमार्ग त्याला म्हणतात. त्यापैकी एक आहे उपनिषद, तो आहे वैदिक मार्ग. दुसरा राजमार्ग, दुसरा हायवे व्यासांचं ब्रह्मसूत्र, तो आहे दार्शनिक मार्ग. आणि तिसरा आहे स्मार्त मार्ग, त्यामध्ये भगवद्गीता येते. मग उपनिषदांमध्ये काय आहे? तर त्यात मंत्र आहेत. सर्वसाधारणपणे अधिकारी व्यक्तींसाठी आहेत ते. ब्रह्मसूत्रांमध्ये काय आहे? तर त्यात आहेत सूत्र, विद्वानांच्या उपयोगी अशी तत्व आहेत. आणि गीतेमध्ये काय आहे? तर त्यात आहेत श्लोक, सर्वांसाठी उपयुक्त. पण मग हे श्लोक म्हणजे प्रत्यक्ष भगवंताचीच वाणी आहे, श्रीकृष्णाची वचन आहेत, आणि म्हणून ते मंत्रच आहेत. ही गीता किंवा गीतेतला उपदेश श्रीकृष्णांनी अर्जुनाला केलाय. आणि तेही कुठे? तर युद्धासारख्या भयंकर परिस्थितीमध्ये हे ज्ञान दिलेलं आहे. मग आता कोणी म्हणेल, आपण काय आज युद्धाच्या रणांगणात आहोत का? मग कशाला शिकायची ही गीता? तर साधकासमोर कशीही कोणतीही परिस्थिती येवो, त्याला सामोरं जाण्याची कला शिकण्यासाठी गीता अभ्यासायची. रोजचं दैनंदिन जीवन हे युद्धमयच नाही का? प्रत्येक क्षणाला आव्हानं आहेतच ना. मग दुःखदायक परिस्थिती आली तर डगमगायचं नाही, प्रयत्नांची शिकस्त करायची, नेमून दिलेलं काम सचोटीने करायचं. आणि त्यातूनही जर यश नाही ना मिळालं तर सुखाच्या इच्छेचा त्याग करायला गीता शिकायची. आणि याबरोबर उलट परिस्थिती म्हणजे सुखदायी परिस्थिती प्राप्त झाली तर मग काय? आनंदी आनंद नाही. ती परिस्थिती, सुखदायी परिस्थिती प्राप्त झाली तर ती अशीच कायम टिकून राहो, या इच्छेचा त्याग म्हणजे गीता. या वृत्तींनाच आळा घालणं हा गीतेचा अभ्यास. मनुष्य सुखकारक आणि दुःखकारक या दोन्ही परिस्थितीतून वर उठतो आणि त्यामुळे त्याचं कल्याण होतं. श्रीराम समर्थ श्रीराम.